नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव आणि माहूर या 3 नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकाल आज हाती आलेले आहेत. सर्वप्रथम मी या तिन्ही नगरपालिकेमध्ये माहूरमध्ये महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे, तर अर्धापूर आणि नायगावमध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे मी मतदारांचे प्रथम आभार मानतो की त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे या जागा येऊ शकल्या. त्याचबरोबर मी माझं स्वतःचं मत आहे की हे विकासाला मत आहे. विकासाचे केलेली कामासंदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि हे विकासात्मक अजेंड्याला आगामी काळामध्ये करण्याच्या दृष्टीने काँग्रेसला भक्कम साथ लोकांनी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि श्री राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवणारं अशा प्रकारचं हे मत लोकांनी दिलेलं आहे. अर्धापूर नगरपंचायतीमध्ये 17पैकी 10 जागा काँग्रेसला मिळाल्या. मागच्या वेळेस काँग्रेसला 10 जागा होत्या, त्यामुळे काँग्रेसनी आपला गड अबाधित राखून पहिल्यासारख्याच जागा या जिंकून त्या ठिकाणी बहुमत स्थापन केलेलं आहे. नायगावमध्ये पहिल्यापेक्षा अधिक जागा, मागच्या वेळेस 14 होत्या, यावेळेस 17 ते 17 जागा काँग्रेस पक्षाने जिंकून स्पष्ट एकतर्फी बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं आहे. एकतर्फी 17 ते 17 जागा जिंकून नायगाववर काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी लागला आहे आणि त्यामुळे तिथे पहिल्यापेक्षा 3 जागा अधिकच्या वाढून 17 जागा झाल्या आहेत. आणि यावेळेस माहूरमध्ये केवळ याच्या अगोदर 3 जागा होत्या, त्यावेळेस 6 जागा माहूरला काँग्रेस पक्षाच्या आलेल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिघं एकत्र मिळून त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकतात, अशा प्रकारची परिस्थिती माहूरमध्ये आहे. त्यामुळे विकासाला मत आहे. मी ज्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी कामं केलेली आहेत त्यांचे आभार मानतो. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मेहनतीने हे काम यश मिळालेलं आहे त्यांचेही मी मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद त्यांच्याबद्दल व्यक्त करतो. आणि हीच घोडदौड आपण पुढे चालू ठेवायची आहे. ज्या अपेक्षेने लोकांनी आपला विश्वास ठेवलेला आहे ते लक्षात ठेवून आगामी काळामध्ये त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आजपासूनच कामाला लागलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट धारणा आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं अभिनंदन, मतदारांचे आभार.